मारणार आहे, जाणारी मारणार आहे, ती मारणार आहे, दुसरी पण मारणार आहे. खूप पाण्याचा भाग खराब होणार आहे त्यांनी. काढून घेताना हे खूप त्यांच्यावर राजकीय त्यांच्या त्यांची ती मंडप तुम्हाला गाड्यात घालणार आणि गाडी मंडप पॅक असं नमस्कार. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा महामार्ग म्हणजे शक्तिपीठ महामार्ग. नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ महामार्ग होतोय आणि यामध्ये राज्यातील 12 जिल्ह्यामधून हा शक्तिपीठ महामार्ग जातो आणि सांगली जिल्ह्यातील 19 गावं या शक्तिपीठ महामार्गामुळे बाधित होणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे. याला तीव्र विरोध चालू आहे. शासनानं यासाठी मोजण्या आणल्या. या मोजण्याही पिटाळून लावण्यामध्ये सांगली जिल्ह्यातील शेतकरी यशस्वी झालेले होते. मधल्या काही काळामध्ये ही जी प्रक्रिया आहे थोडी थांबलेली होती. त्यानंतर या शेतकऱ्यांच्या रेट्यामुळं हा महामार्ग आहे, या महामार्गाचा लेआउट बदलण्यात आलेला होता आणि तरी सुद्धा आता पुन्हा एकदा शेतकरी नव्यानं या आंदोलनामध्ये जोमानं उतरलेले आहेत आणि या संदर्भामध्ये या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. या संदर्भात आपल्याशी बोलणार आहेत किसान सभेचे जे नेते आहेत कॉम्रेड उमेश देशमुख. आपण त्यांच्याशी बोलूया. काय नक्की आता निर्णय झालेला आहे? महाराष्ट्रामध्ये शक्तिपीठ महामार्गाच्या संदर्भामध्ये सांगली जिल्ह्यातील अलाइनमेंट बदलले असं जरी जाहीर केलेलं असलं तरी त्या संबंधीची अधिसूचना किंवा शासकीय निर्णय कुठलाही झालेला नाही. त्यामुळं आज महाराष्ट्रात सगळीकडंच शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. आजच परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येनं पोलीस घेऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्यावर दबाव आणून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अडवून मोजणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 2 दिवसापूर्वी लातूर जिल्ह्यातही शेतकऱ्यांना दडपशाही करून त्या ठिकाणी मोजणी करण्याचा प्रयत्न केला. त्या गावामध्ये शेतकऱ्याने विहिरीमध्ये उड्या टाकल्या, काहीने पेट्रोल अंगावर ओतून घेतलं. असले सगळे प्रकार घडत आहेत. याचा अर्थ की शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे हे शक्तिपीठला जमीन द्यायची नाही. आमची विनंती आहे महाराष्ट्र सरकारला परत एकदा की सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे तुम्ही जबरदस्ती करणार असाल तर सांगली जिल्ह्यातला शेतकरी शांत बसणार नाही. येत्या सोमवारपासून परत एकदा आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार आहोत. या जिल्ह्यातले शेतकरी महिला कलेक्टर कचेरीवर जातील, स्वतःचे बैलगाड्या घेतील, त्याचबरोबर ट्रॅक्टर सोबत घेतील आणि त्या ठिकाणी कलेक्टर कचेरी समोर ठिय्या मांडून बसतील. अशा प्रकारचं आंदोलन आम्ही सोमवारपासून सुरू करणार आहोत. सरकारनं अजूनही स्वतःचा शहाणपणा दाखवावा आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून हा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा असं आज या कोल्हापूरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना आवाहन केलं आणि सोमवारचा जो मोर्चा आहे तो मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्याचं आव्हानही मी या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून करतो. नक्कीच सोमवारी या निमित्तानं हा मोर्चा काढण्यात येणार आहे. आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. मामा, काय किती जमीन जाते? नाव काय तुमचं? कुठलं गाव? माझं नाव राजाराम बाबराव माळी, नागाव कोटे. माझे क्षेत्र जवळ 3 एकर क्षेत्र जाते. सदरची जमीन मी स्वतः डेव्हलप केलेली जमीन आहे. विहीर पाडलेली आहे 65 फूट. ती पूर्ण द्राक्ष बागेचे क्षेत्र जात असून त्याचबरोबर ह्या शक्तिपीठमुळं बाकीची आमची जमीन पाण्याखाली जाऊन बर्बाद होणार आहे आणि आम्ही पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे. माळीमाळा एक इतिहास जमा होणारे माळीमाळा म्हणून एक नागावमध्ये मोठं मळा आहे, जुना मळा आहे. तो इतिहास जमा होणार आहे. पूर्ण तिथल्या वस्त्या आणि तिथली जुनी विहीर पूर्णपणे जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं भयानक नुकसान होणार आहे. हा शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा एवढीच माझी विनंती. तुमचा आता शेतकरी म्हणून शासनाला काय इशारा राहणार आहे? शेतकरी म्हणून शासनाला इशारा आहे की जर का हा शक्तिपीठ नेणारच असतील तर आम्ही आत्मदहनाचा प्रयत्न करणार आहोत.
नक्कीच हा जर शक्तीपीठ महामार्ग शासन जबरदस्तीनं करत असेल तर या ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय. आपल्याबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत भाई दिगंबर कांबळे, आपण बोलूया. काय निर्णय नक्की झालाय, कारण पुन्हा एकदा तुम्ही या आंदोलनामध्ये सक्रिय झालेला आहात. मध्यंतरीच्या काळामध्ये आंदोलन थोडंसं थंडावलेलं होतं. शक्तीपीठ महामार्गासंदर्भात गेली 2 वर्ष झालं या 12 जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी एकवटून संघर्ष करतोय. त्याचं कारण सांगितलं जातं की रत्नागिरी नागपूरसारखा एक राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात असताना त्याला समांतर गरज नसताना ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या बागायत जमिनी उद्ध्वस्त करण्याचा जो घाट मुख्यमंत्र्यांनी घातलेला आहे, तर तो घाट उधळून लावण्यासाठी सगळा शेतकरी एकवटलाय. तिथला राबणारा शेतकरी हा ऊस उत्पादक शेतकरी असेल, द्राक्ष बागायतदार उत्पादक शेतकरी असेल, कापूस उत्पादक शेतकरी असेल, गहू उत्पादक शेतकरी असेल, हे सगळे शेतकरी बागायती जमिनी उद्ध्वस्त होत असताना त्यामध्ये विहिरी जात आहेत, पाईपलाईन जात आहेत, बोरवेल जात आहेत, लोकांच्या सगळ्या जमिनी यामध्ये उद्ध्वस्त होऊन ह्या शक्तीपीठ महामार्गामध्ये शेतकरी अक्षरशः जमीनदोस्त होणार आहेत. आणि त्यासाठी शेतकरी संघर्ष करतोय, सांगतोय की आमची जमिनी द्यायची नाहीत, आमचा विकासाला विरोध नाही, पण गरज नसलेला विकास आमच्या बरोबर कशासाठी लागताय हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे. आणि त्यामुळं शेतकरी ज्या ज्या वेळेला ह्या 12 जिल्ह्यातील गावामध्ये गावगाड्यावरती शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये संयुक्त मोजणी करायसाठी अधिकारी आलेले असताना हातामध्ये दांडके घेऊन अक्षरशः शेतकऱ्यांनी त्यांना पिटावून लावलेला आहे. जमिनीमध्ये कुठेही पाय ठेवून दिले नाही. सांगली जिल्ह्यामध्ये तर अनेक ठिकाणाला शेतकऱ्यांनी अटीतटीचा संघर्ष करून 100, 150, 200 पोलीस जरी आणून दडपशाही केली तरी सुद्धा तिथं पाय ठेवून दिलेला नाही. आमची जमीन द्यायची नाही, तिची गरज नाही. आम्ही देशाचे नागरिक आहोत, देशामध्ये विकास झालेला आम्हालाही बघायचा आहे. तो विकासाबद्दल आमचं दुमत नाही, पण एक महामार्ग असताना त्याला समांतर 1-2 किलोमीटरवरती, 4 किलोमीटरवरती, 10 किलोमीटरवरती हा जो शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट घातला हा त्यांनी कोणत्याही पद्धतीने करू नये. त्यासाठी जो आता जे परभणीला, लातूरला जी काही दडपशाही चालू आहे, पोलीस बंदोबस्त बोलवून, शहरीचं जवान बोलवून जी काही मोजणी करण्याचा घाट घातलाय त्याचा आम्ही निषेध करतो आणि ही सगळं तातडीने थांबवावं. अन्यथा 23 फेब्रुवारीला आता सोमवारी आम्ही सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती प्रचंड मोठा मोर्चा आमच्या बायका पोरा सकट 12 जिल्ह्यामध्ये चाललेल्या दडपशाहीच्या विरोधात आणि सांगली जिल्ह्यामध्ये एकही आम्ही शक्तीपीठ महामार्गाला देणार नसल्या संदर्भात आम्ही मोठा मोर्चा आम्ही सगळ्या करतोय. आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतोय की सोमवारी सकाळी 10 वाजता क्रांती नाना पाटील पुतळा विश्रामबाग येथे सगळ्या शेतकऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील आपल्या बायका पोराशी कुटुंबानं तिथं उपस्थित राहावं आणि हा मोर्चा यशस्वी करावा. आता आरपारच्या लढ्याची सुरुवात झालेली आहे. शासनानं कितीही दडपशाही केली, आम्हाला गोळ्या घातल्या, आमचं रक्त जरी सांडलं, शेवटच्या श्वासापर्यंत शासनाबरोबर आम्ही एकवटून लढणार आहोत आणि शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही शक्तीपीठ महामार्गासाठी एक इंच जमीन आम्ही देणार नाही अशा पद्धतीने आम्ही सर्वांनी निर्धार केलेला आहे. आता हा महामार्ग सांगली जिल्ह्यामधून काही ठिकाणी वळवण्यात आलेला आहे. भारत पाटणकर जे आहेत त्यांनी काल स्टेटमेंट केलं आहे की आमची 1 इंच जमीन आम्ही देणार नाही. तिकडच्या शेतकऱ्यांचा कसं काय? या 12 जिल्ह्यातील सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही सांगतो की 12 जिल्ह्यातील कुठलाही राबणारा शेतकरी बागायत जमिनी ह्या शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही. कारण शक्तीपीठ महामार्गामध्ये जो काही भ्रष्टाचार होणार आहे हा सगळ्या शेतकऱ्यांच्या शिकलेल्या पोरांनी सगळा तो बघितलेला आहे. त्यांना तो अभ्यास करतो. शेतकरी जरी अडाणी असला किंवा कमी शिकलेला असला तरी शेतकऱ्यांची पोरा शिकलेली आहेत, त्यांना ती आकडेवारी सगळी कळते. इतर महामार्गाला त्याला 1 किलोमीटरला होत असलेला खर्च शक्तीपीठ महामार्गाचा सांगितलेला खर्च यामध्ये प्रचंड मोठी तफावत आहे. डबल टेबल त्यामध्ये पैसे जाणार आहेत. त्यामुळे ह्यामध्ये होणारा भ्रष्टाचार हजारो कोटीचा त्यांना सगळ्यांना शेतकऱ्यांच्या पोरांना कळतो. त्यामुळे आमच्या टाळीवरच लोणी खाऊन आम्हाला उद्ध्वस्त करून आमच्या जमिनी हडप करून जर तुम्हाला भ्रष्टाचार करायचा असेल किंवा तुम्हाला काय तर तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल ते कदापि शेतकऱ्यांची पोरं होऊन देणार नाही. नक्कीच या निमित्तानं आपल्यावर बुधगाव मधील काही बाधित शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलू. किती एकर क्षेत्र बुधगाव मधलं जातंय आणि किती शेतकरी बाधित? साधारणपणे 200 एकर जाते. सगळं बागायत जाते. द्राक्ष, ऊस, केळी असणार. आमच्या गावानं 7 किलोमीटरवर नदीवरून पाणी आणलेलं इरिगेटेड स्कीम आहेत 2. सगळं उद्ध्वस्त होणार आहे. आणि आमच्या गावाचा हा जे शेतीवर जे आधारित जे कुटुंब आहेत ते सगळी भूमिहीन होणार आहेत. पुढची पिढी आमची पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे. मुलांचं शिक्षण असेल, बाकी सगळ्या गोष्टी थांबल्या जाणार आहेत. काही लोकांना असं भासवून केलं जाते की बाबा एवढे पैसे मिळणार आहेत, तेवढे पैसे मिळणार, सगळं खोटं आहे. रेडी रेकनरचा शेतातला जो जमिनीचा दर बघितला त्या तुलनेत फार कमी पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहे. शासन पैसे किती देणार आहे, काय देणार आहे, सगळं खोटं नाटक झाकून ठेवत आहे. जबरदस्तीने शेती अधिग्रहण करायचं त्यांचा जे कार्यक्रम चाललाय. मुख्यमंत्र्यांनी परवाच्या अधिवेशनामध्ये सांगितलं की आम्ही अलाइनमेंट बदलत आहोत. ठीक आहे, शेतकरी आम्ही म्हणून माझ्या गावातला रस्ता कॅन्सल होत असेल तर मला काय वाटणार नाही की माझं गाव तर चुकते. त्या भागातल्या शेतकऱ्यांनी त्यांनी विरोध करावा, हे काय स्वाभाविक आहे. आज आम्ही 2 वर्ष संघर्ष का करतोय? आमच्या गावातली शेती कॅन्सल व्हावी, आमच्या गावात हा रस्ता होऊ नये. कारण हा फायदाच कुणाला नाही. या रस्त्याची मागणी कुणी नाही आहे. मुळात म्हणजे हा शक्तीपीठ कुणी कुठल्या शेतकऱ्यांना, कुठल्या भाविकांना मागणी केलेली नाही. हा पुढारी राज्यकर्ते यांचं खायचे कुरण आहे.
बाहेरचा जर हिशोब काढला आणि आमच्या रस्त्याचा जर हिशोब घेतला तर दुप्पट रेट आहेत. 50 कोटीमध्ये होणारा रस्ता पर किलोमीटरचा 110 कोटीवर गेलाय. मग हे पैसे जातात कुठं? शेतकऱ्यांना पण नाही आहेत. रेडी रेटनुसार दिला जाणारा जे हेक्टरी रेट आता काय त्यांनी बुधगावमध्ये 14 लाख रुपये हेक्टर आहे. म्हणजे म्हणजे 2.5 एकर. 6 लाख रुपयाच्या आसपास एकर जाते. 4 पट देतो म्हणले तरी सुद्धा 24 लाख रुपये होतात. आमच्या गावात 60 लाख रुपये एकर जमिनीचा दर आहे. कसं शेतकऱ्याचा नुकसान फायदा होणार आहे? साधं गणित आहे, जो अडाणी माणसाला पण कळेल. हे शासन बोलायला तयार नाही ह्या सगळ्या गोष्टीवर. त्यामुळे काही लोकांच्या मध्ये संभ्रमावस्था आहे. त्यांना वाटतात पैसे मिळणार आहे, 2 कोट मिळणार आहे, 4 कोट नाही, काही रुपये मिळणार नाही, 25 लाख रुपये वर मिळणार नाही. आणि आम्हाला आमची जमीन द्यायची नाही हे मात्र पहिला फायनल आहे. तुमचं 25 बी नको, 2 कोट पण नको. आमच्या बागायत जमिनी आमचं जीवन मरणाचा प्रश्न आहे. जे वर्षाला मला 4-6 लाख रुपये वर्षाला मिळतात ते सुद्धा तुम्ही काढून घेणार असेल तर जगायचं कशावर? आपल्यावर आणखी काय बाधित शेतकरी आहेत, काय सांगाल? किती एकर जमीन तुमची जाते आणि कसा विरोध असणार आहे? माझे या प्रकल्पामध्ये 2.5-3 एकर जमीन जाते. त्यामध्ये वडिलांनी काढलेली 100 फूट विहीर आज RCC जर काढायचं म्हटलं तर 2 कोट रुपये सुद्धा पुरणार नाहीत अशी विहीर त्यामध्ये बाधित होते. आणि कुठल्याही भाविकानं मागणी न केलेला, कुठल्याही शेतकऱ्यांना मागणी न केलेला हा रोड शासन आमच्या माती का मारायचा प्रयत्न करते? कारण त्यांना यामध्ये भरपूर भ्रष्टाचार करून पैसे खायचे आहेत. आणि आमचा शेवटच्या श्वासापर्यंत अगदी रक्तरंजित क्रांती होईल, पण आम्ही हा शक्तीपीठ महामार्ग आमच्या इथून सांगली जिल्ह्यातून होऊ देणार आहे. नक्कीच या शक्तीपीठ महामार्गाला या संबंध सांगली जिल्ह्यातील 12 गावातील शेतकऱ्यांचा, 19 गावातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. आणि हा महामार्ग म्हणजे राजकीय नेते आणि भांडवलदार यांना खायचं कुरण आहे. आणि त्यामुळं आम्ही या शक्तीपीठ महामार्गाला तीव्रपणे विरोध करणार आहे. वेळप्रसंगी आत्मदहन करावं लागलं तरी चालेल, परंतु हा महामार्ग होऊ देणार नाही अशा तऱ्हेची भूमिका कामगार नेते असतील, शेतकऱ्यांचे नेते असतील आणि जे बाधित शेतकरी आहेत यांनी दिलेला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.